याच साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला होता आणि त्याच वाघनखांचा वापर शिवरायांनी केला होता आणि तीच वाघनख आज पुन्हा साताऱ्यात आलेली आहेत। त्यामुळे एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व या वाघनखांना आहे। ही वाघनख साताऱ्यातल्या आणि तमाम शिवप्रेमींसाठी तितकीच महत्त्वाची आहे आणि हीच वाघनख प्रत्येक शिवप्रेमींना आजपासून पाहता येणार आहे। वाघनखांचा प्रवास राज्यभर असणार आहे। साताऱ्यानंतर कोल्हापुरात ही वाघनख ठेवण्यात येतील, त्यानंतर नागपुरात आणि त्यानंतर मुंबईतही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात ही वाघनख पाहता येणार आहे। त्यामुळे प्रत्येक शिवप्रेमींना ही वाघनख याची दही याची डोळा पाहता येणार आहेत। अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया म्युझियम मधनं भाडे करारावर ही वाघनख लंडनहून महाराष्ट्रात आणण्यात आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ही उत्सुकता होती, वाघनख महाराष्ट्रात कधी येणार। अखेर तो दिवस आलाय, तो क्षण आलाय आणि त्याचंच आज उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे। आजपासून वाघनखांचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे। वाघनख आहेत, इतरही शस्त्र आहेत, त्यांचं प्रदर्शन या संग्रहालयात आपल्याला पाहता येणार आहे। आता आपण थेट दृश्य पाहतोय, हेच ते संग्रहालय जिथं वाघनख ठेवण्यात येत आहेत। यासह विविध ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन इथं भरवण्यात आलंय। आपण ही दृश्य बघू शकतोय, साताऱ्यातली ही दृश्य आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आता साताऱ्यामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत। महाराजांची वाघनख आता साताऱ्याच्या संग्रहालयात दाखल होतानाची ही आपण या क्षणाची लाईव्ह दृश्य बघतोय आणि यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण बघतोय। याशिवाय उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी, आजच्या सोहळ्यासाठी खरं तर आजचा ऐतिहासिक दिवस आपल्याला म्हणावा लागणार आहे, कारण म्युझियम मधून ही वाघनख जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहेत आणि आजपासून या वाघनखांचं प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे।